नेहरू नगरसारख्या ओसाड माळरानावर ज्यांनी बंजारा समाजासाठी शिक्षणाची द्वारे खुली केली, हुंडाबंदी, आंतरजातीय धार्मिक व सामुदायिक विवाहाला उत्तेजन दिले, अनेक चांगल्या संकल्पना समाजात रुजवल्या, असे समाजसेवक, दलित मित्र आणि शिक्षण महर्षी स्वर्गवासी चंद्राम चव्हाण गुरुजी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण शनिवार 12 एप्रिल रोजी मागास समाजसेवा मंडळ नेहरू नगर विजापूर रोड येथे माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरद पवार यांच्या हस्ते, राज्याचे जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती मागास समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष सुभाष चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. अनावरणचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाला देशाचे नेते माननीय शरदचंद्र पवार, त्याचप्रमाणे सुशीलकुमार शिंदे साहेब आणि महाराष्ट्राचे मंत्रिमंडळातील जलसंधारण मंत्री माननीय नामदार संजयजी राठोड यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम अनावरणाचा घेण्यात आलेला आहे. हा कार्यक्रम घेण्याचं आणि पुतळा उभा करण्याचा एकच हेतू आहे. आमच्या मागास समाज सेवा मंडळामार्फत या संस्थेमध्ये अनेक विद्यार्थी, जवळजवळ 15 ते 20 हजार विद्यार्थी चांगल्या पदावर महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहेत. शासकीय, निमशासकीय कार्यामध्येही कामात आहेत. या सर्व लोकांना शिक्षणापासून वंचित असताना गुरुजींनी एक शिक्षणधारा निर्माण केली आणि त्या शिक्षण प्रवाहामध्ये या खालच्या लोकांना आणून त्यांना शिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठी म्हणून त्यांनी मार्गदर्शन केलं. आणि त्या हेतूने आज बरेच संस्थेमध्ये एकूण 22 शाखा युनिट आमचे चालतात. त्यामध्ये विविध थरातील सर्व समाजामध्ये विद्यार्थी शिक्षण घेतात, वसतिगृह आहेत. या उद्देशानेच गुरुजीनं निर्माण केलं किंवा हे शिक्षणाचा प्रसार खालच्या थरापर्यंत गेलं पाहिजे. या हेतूने त्यांनी संस्थेमध्ये आणि सामाजिक लोकांना आणि माणसं कसं राहायला पाहिजे, माणसं घडवण्याचं काम या संस्थेमार्फत त्यांनी केलेलं आहे. आणि कुटुंब व्यवस्था जर आज बघितलं, पूर्वी त्यांच्या काळामध्ये एकत्र कुटुंबाला जे महत्त्व देत होते ते एकत्र कुटुंबाचं पुढेही चाललं पाहिजे. नवीन पिढीला बी ते सांगितलं पाहिजे की एकत्र कुटुंबाचे फायदे काय असतात. हा त्यांचं मनापासून आणि त्यांच्या आयुष्यात त्यांनी ते करून दाखवण्यासाठी सतत प्रयत्न करून राहिलं आहे. आणि तोच त्यांचं ध्यास आम्ही चव्हाण परिवार आणि संस्थेच्या माध्यमातून करण्यासाठी आम्ही तो वाहिंडा पुढे घेत जात आहोत.